एका या चित्रपटातील फॅन्टॅस्टिक गर्ल माझ्याबरोबर आहे, तिच्याशी गप्पा मारूयात आपण. तुझं गाणं फॅन्टॅस्टिक झालेलं आहे आणि तू एक फॅन्टॅस्टिक म्हणूनच आता ओळखली जाणार आहेस, याच्यात काही वाद नाही आहे. तर काय सांग? आत्ता फिलिंग्स माझे खरंच असे तर खूप इम्पॉर्टंट होतं माझ्यासाठी, कारण का पहिलीच फिल्म, स्वतःच्या नावावरचं पहिलंच गाणं, त्यात लावणी नंबर, मोस्टली लावणी न म्हणता डान्स नंबर. ॲक्च्युली ज्या कारणामुळे मी जास्त ओळखली जाते की शी इज अ डान्सर आणि त्यानंतर ती ॲक्ट्रेस झालेली आहे, तर त्यामुळे खूप जास्त दडपण होतं, खूप बॉदरेशन होतं. खूप रिहर्सल्स केल्या होत्या लावणीच्या आम्ही, मला चांगलं आठवतं आहे. खूप चेंजेस करून अजून किती चांगलं दिसू असं सुभाष सरांना झालं होतं आणि सुभाष सरांनी खूप मेहनत केली होती. फंटॅस्टिक इज फंटॅस्टिक. खरं आहे, म्हणजे ॲक्टिंग विथ डान्सिंग हे तर खरंच कौतुक आहे तुझं. आणि आज सलमान खानने पण तुझा डान्स पाहिलेला आहे, तर तो एक्सपिरियन्स कसा होता? अगदी त्याच्यासमोर तू डान्स केला आहेस. मी कम्प्लिटली अवॉइड केलं होतं त्यांना बघण्याचं किंवा त्यांना एकदा तरी बघण्याचं. आणि झालं असं होतं की मी लावणीमध्ये मोस्टली पॉईंट आऊट करते, फंटॅस्टिक म्हणतोय मला यो पाहून, आणि ते समोरच बसले होते. तर मला असं झालं होतं की ओ माय गॉड, आता कुठे करून मी समोर न करता जरा सेंटरला ऑफ सेंटर करत होते की त्यांना असं वाटायला नको ओ गॉड. बट आय वॉज सिरियसली नम आणि खूप एक्साइटमेंट, खूप भीती, खूप बॉदरेशन की आज इंडस्ट्रीमधले सगळेजण इकडे होते. ऑलमोस्ट सगळेजण दिग्गज कलाकार, म्हणजे लेजंड्स ऑफ आर इंडस्ट्री. अशोक सराफ, सचिनजी स्वतः, जे ही इज द मास्टर ऑफ डान्स. सतीश सर, म्हणजे सतीश सरांशी कितीही चांगलं ट्युनिंग असलं ॲज अ डायरेक्टर अँड ॲज अन आर्टिस्ट म्हणून, पण आय स्टील हॅव दॅट रिस्पेक्ट फॉर हिम की ही इज अ डायरेक्टर. आणि त्यांच्यासमोर छान झाली लावणी, छान झाली पाहिजे लावणी. कारण का कित्येकदा असं होतं की टेक्समध्ये कट होतात, तर त्यामुळे प्रत्येक पॅच आपण करतो, पण इथे एक सलग वन टेक अँड इट्स डन. तर खूप एक्साइटमेंट होती, खूप भीतीही वाटत होती. आणि येस, द बेस्ट पार्ट वॉज की सलमान सरांनी नंतर येऊन कॉम्प्लिमेंट केली लावणी. मला म्हणाले सुद्धा की छान झाली लावणी, आय लाईक इट, इट वॉज यू आर व्हेरी एक्सप्रेसिव्ह. आणि असं सगळं, तर मला असं वाटतं की सार्थक झालं एवढ्या सगळ्या दिवसांच्या कष्टांचं. सचिनजींचा आपल्याला नवा अवतार पाहायला मिळतो आहे, तर या चित्रपटामध्ये तुझं कॅरेक्टर काय सांगते? नाही, नो, आय एम नॉट टेलिंग यू अबाउट माय कॅरेक्टर. पण आम्हाला अगदी म्हणजे साडी वगैरे नेसून अगदी घरगुती स्त्री तू दिसते, म्हणजे इवन पोस्टरमध्ये, इवन ट्रेलरमध्ये आम्ही पाहिलं, तर अगदी थोडीशी हिंट द्यायलाच हवी तुला की काय आहे साडीमधली ही मुलगी. कॅरेक्टरचं नाव आहे मोहिनी घोलप. आय थिंक लेंथ कॅरेक्टरची छोटी आहे, पण इट हॅज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट टू प्ले इन द फिल्म फॉर अंबटराव, म्हणजे सचिनजी. तर त्यामुळे बस. ओके फाईन. बरं, हे एवढं गाणं छान केलेलं आहे म्युझिक कंपोजर्सनी, तर त्यांच्याबद्दल तुला काय वाटतंय? एवढं संगीतबद्ध केलेलं आहे गाणं विश्वजितजींनी आणि अविनाशजींनी, तर त्यांच्याबद्दल काय सांगशील? मला चांगलं आठवतं आहे, मी पहिल्यांदा रवींद्रला गेले होते रिहर्सलसाठी आणि आता लावणी करायची आहे, तर आज लावणी शिकायची. आणि सुभाष सरांबरोबर मी पहिल्यांदा काम करत होते. मी असं ऐकलं होतं, ही इज व्हेरी स्ट्रिक्ट, नो नॉनसेन्स पर्सन. तर त्यामुळे अशी दबकतच गेले होते की हाय सर, हॅलो सर, मी संस्कृती वगैरे. तर मी बस असं झालं होतं. त्यांचा डान्स बसवून झाला होता कम्प्लीट, आणि मुली आणि त्यांची असिस्टंट मीनलताई ती नाचत होती. परत मला लावणी ऐकवली, तर लावणी ऐकतानाच माझं असं ढाकचिक ये हे भारी आहे, हे मुझे बहुत पसंद आहे, असं झालं होतं. इथे महत्त्वाचा प्रश्न काय माहिती आहे की प्रत्येक चित्रपटामध्ये एकतर डायरेक्टर निवड करतो कास्टिंगची की बाबा ह्या रोलसाठी हिला हवं आहे, तर लावणीसाठी नक्की तुझी निवड करण्यात आली, तर कसं वाटलं तुला जेव्हा तुझं नाव ऐकलं? हो, मला असं ॲक्च्युली मला असं झालं होतं, मला माहिती नव्हतं आधी की लावणी आहे. मला सतीश सरांनी सांगितलं होतं असा रोल आहे आपल्या मूवीमध्ये, तर तू करशील का, आर यू इंटरेस्टेड? तर आय हॅड टू से येस. देन ही टोल्ड मी द अदर कास्ट की सचिनजी आहेत, वैभवजी आहेत, भाऊजी आहेत, देन पूजा आहे, असं सगळं. तर मी म्हटलं ओके. आणि मग एक थोड्या दिवसांनी कळालं, आणि आपण एक लावणी पण करतो आहे, म्हणजे तुझी एंट्रीच त्या लावणीने होते. ओ माय गॉड, दिस कांट गेट एनी बेटर. म्हणजे सगळं असं जुळून आलं होतं. सतीश सर, सचिनजी, वैभव मांगले किंवा भाऊ कदम, एक लावणी आणि एक अप्रतिम नंबर. खरं तर म्हणजे इट वॉज ऑल डान्सी, बैठी लावणी नव्हती किंवा काही नव्हती, तर त्यामुळे मजा आली. त्या गाण्यामध्ये, त्या लावणीमध्ये जशी तू अंदाज केला आहे ना, तसं एकदा आम्हाला करून दाखव ना विथ सॉन्ग. ओके.
उगा खाणा खुणा करून बघतोय दुरून लाईन मिळेल का 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 इंटरेस्टिंग वाटतंय मला यो पाहुणं झालंय पागलपुरा. खरंच तुझ्या चेहऱ्यावरूनच तो आनंदाचा फुटून वाहतोय. थँक्यू सो मच. चित्रपट नक्कीच हिट होईल आणि तुझी लावणी पण ऑफकोर्स हिट होईलच अशी मी अपेक्षा करते. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. कॅमेरा पर्सन फैजानसह आर्या इल्हे, राजश्री मराठी.